नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचा पेपर। मित्रांनो, हा पेपर TCS IBPS पॅटर्नचा PYQ आहे। त्यामुळे या परीक्षेचा उपयोग तुम्हाला धर्मादायुक्त असेल, भूमी अभिलेख, तलाठी भरती किंवा इतर सरळ सेवा असतील यामध्ये होणार आहे। ओके मित्रांनो, चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची सूचना, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, व्होकॅब्युलरी कोर्स आहे, तसेच इंग्लिश ग्रामरचा कोर्स आहे। जॉइन करायचं असेल तर मला या 8208253845 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता। आता मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इनटू पार्ट। खाली एक सेंटेन्स दिलेत, याला काही भागामध्ये डिवाइड केले, विभागले। वन ऑफ दे मे कंटेन अ स्पेलिंग एरर, आणि त्या भागापैकी कुठल्या तरी एका भागामध्ये स्पेलिंग एरर आहे, स्पेलिंगची मिस्टेक आहे। सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन द एरर, आणि असा पार्ट शोधायचा आहे ज्याच्यामध्ये एरर आहे। इफ यू डोंट फाइंड एनी एरर, जर तुम्हाला कुठलीही एरर किंवा त्रुटी किंवा चूक सापडली नाही तर नो एरर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। वाचूया आता। बघा मित्रांनो, बघा, द मेन थिंग अबाउट दिस बर्ड्स इज दॅट दे आर कॉमनली फाउंड इन ग्रुप्स अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉइस। डायरेक्ट आपण ऑप्शनवरती येऊया, ऑप्शनमध्ये बघूया कुठली एरर आहे का। बघा, पहिला नो एरर, दुसरा म्हणतो द मेन थिंग अबाउट दिस बर्ड्स। आता बघा, याच्यामध्ये सर्व स्पेलिंग ज्या आहेत त्या सगळ्या करेक्ट आहेत। तिसरं बघा, इज दॅट दे आर कॉमनली फाउंड, याच्यामध्ये बघा कॉमनली फाउंड याची सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे। नंतर बघा, इन ग्रुप्स अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉइस, याच्यामध्ये सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे। ओके, मग कुठली स्पेलिंग आपल्याला चूक सापडली नाहीये, म्हणजेच नो एरर, ऑप्शन नंबर फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे। पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड। वर्ड दिलाय तुम्हाला असेंडेड, असेंडेड साठी सिनोनिम समानार्थी शब्द शोधा। पहिलं म्हणतो व्हॅल्यू, दुसरं टंबल, तिसरं डिस्पॅच, चौथं क्लाइंब। तर मित्रांनो बघा, असेंडेड साठी तुम्हाला समानार्थी शब्द जो आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 4 क्लाइंब। आता मित्रांनो बघा, असेंडचा अर्थ होतो वर 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 जाणे। मॅथमध्ये तुम्ही बघितलं असेल, असेंडिंग ऑर्डर एक असते, डिसेंडिंग ऑर्डर असते। असेंडिंग म्हणजेच काय तर वर वर जाणं, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे खाली खाली जाणं, उतरता क्रम असं आपण त्याला म्हणतो। चढता क्रम, उतरता क्रम। असेंड म्हणजे चढता क्रम, वर जाणं। डिसेंड म्हणजे उतरता क्रम, खालून वर वर चाललाय। मग यासाठी बघा क्लाइंब आहे। तुम्ही क्लाइंबिंग ऑन शब्द ऐकला असेल। क्लाइंबिंग ऑन म्हणजेच काय तर पर्वतावर चढत चढत जाणं, त्याला क्लाइंब करणं म्हणतो। मग दोघं सारखे शब्द आहेत म्हणजे क्लाइंब त्याचा सिनोनिम, समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड झालेला आहे। आता बघा, व्हॅल्यू, व्हॅल्यूचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं मूल्य किंवा त्याची किंमत। नंतर आहे टंबल। मित्रांनो, महत्त्वाचे शब्द आहेत, लिहून घ्या डायरीवरती। टंबलचा अर्थ होतो तुम्ही झोपत असताना या कुशीवरून त्या कुशीवरती ज्या वेळेला झोपत असतात त्याला टंबल असं म्हणतात। ओके, किंवा अचानकपणे खाली कोसळून पडणं, त्याला सुद्धा टंबल असं म्हणू शकतो। ओके, नंतर आहे डिस्पॅच। ॲमेझॉनवरून काहीतरी प्रोडक्ट मागवलाय, त्या प्रोडक्टला पॅक करून ते जेव्हा पाठवतात त्यावेळेला ते सांगतात तुमचा प्रोडक्ट डिस्पॅच झालाय, पाठवण्यात आलेला आहे। मग हा झाला डिस्पॅच। ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे। पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर। सेंटेन्स दिलाय, त्या सेंटेन्स मधले जे सेंटेन्स आहे ते जंबल ऑर्डर खालीवरी दिलेत, क्रमाने दिलेत का? नाही। मग अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स। मग अरेंज द पार्ट इन द करेक्ट ऑर्डर, मग करेक्ट ऑर्डरमध्ये तुम्हाला पार्ट जोडायचा आहे आणि त्याचा मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहे। बघा, द बीचेस ऑफ गोवा विल वॉर्म युअर स्पिरिट, सी म्हणतो रिलॅक्स युअर माइंड, अँड डी म्हणतो इन द सन अँड सन। अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना सर्वात महत्त्वाचं माइंडमध्ये टेन्सची भूमिका लक्षात ठेवायची। टेन्स म्हणजे काय तर सब्जेक्ट असेल, वर्ब असेल, ऑब्जेक्ट असेल, तीनाचा क्रम असेल, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट। मॉडल ऑक्झिलरी असेल तर सब्जेक्ट प्लस ॲमिज आर किंवा सब्जेक्ट प्लस शाल विल, सब्जेक्ट प्लस वॉर वेल, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज किंवा सब्जेक्ट प्लस हॅड, आणि नंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना असणार आहे। मग याच्यामध्ये मला कळतं की बाबा याच्यामध्ये सिंपल फ्युचर विल वापरलाय ना, सिंपल फ्युचरचा पॅटर्न आहे। मग मित्रांनो बघा, बी पासून सुरुवात होईल का? नाही, सगळे ऑप्शन बघा ए पासून सुरुवात होईल। मग पकडा एला, द बीचेस ऑफ गोवा म्हणजे गोव्याचे समुद्र किनारे। ओके, गोव्याचे समुद्र किनारे। नंतर सब्जेक्ट नंतर तुम्हाला शाल विल शोधायचा, जो झाला बी, आहे की नाही। द बीचेस ऑफ गोवा विल वॉर्म युअर स्पिरिट, म्हणजे गोव्याचे जे समुद्र किनारे आहेत तुमच्या स्पिरिटला, तुमच्या आत्म्याला, तुमच्या आपण काय म्हणतो, तुमचं जे अंतःकरण असेल त्याला ते वॉर्म करतात, उबदारपणा, हवं हवं असं वाटायला लागतात। ओके, बघा, विल वॉर्म युअर स्पिरिट इन द सन, कधी वॉर्म करतात बरं
तर सनमध्ये सूर्यप्रकाशामध्ये तुमच्या आत्म्याला स्पिरिटला वॉर्म करतात. अँड बघा अँड रिलॅक्स युअर माइंड आणि तुमच्या मनाला रिलॅक्स करतात. म्हणजे बघा पहिलं झालंय तुमचं ए, दुसरं झालंय तुमचं बघा बी झालंय, तिसरं झालंय बघा डी झालंय आणि चौथं झालंय सी. मग शोधा ए बी डी सी, जो की ऑप्शन नंबर सेकंड आहे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा आता, सिलेक्ट द सेंटेन्स इन द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. मित्रांनो पंक्च्युएट विरामचिन्हे, कॉमा, फुल स्टॉप, प्रश्नार्थक चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क, हे सगळे पंक्च्युएटचा थोडंसं एकदा बघा किंवा नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. वाचूया ऑप्शन. फेन यू आर लिव्हिंग, फेन आर यू लिव्हिंग, फेन आर यू लिव्हिंग, फेन आर यू लिव्हिंग. आता मित्रांनो बघा क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बघा सेकंड आणि थर्ड तर चुकलायच. ओके, मग उरला आपल्याकडे पहिला आणि चौथा. तर मित्रांनो बघा तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर 4. कशामुळे बघा पहिल्या आणि चौथ्यामध्ये. आता बघा फेन आर यू, कॉमा म्हणजे थांबा, कॉमा कशासाठी वापरतात, पॉज करण्यासाठी. म्हणजे काहीतरी पूर्ण रचना आहे ती तुम्हाला चालू ठेवायची परंतु तिथे थोड्या वेळा थांबायचं. मग फेन आर यू लिव्हिंग असं थांबणं होतं का, नाही. मग करेक्ट फेन आर यू लिव्हिंग आहे का नाही, तुम्ही कधी निघत आहात असा प्रश्न होतो. मग ऑप्शन नंबर 4 हे तुमचं आन्सर आहे. ओके, पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. मित्रांनो अँटोनिम विरुद्धार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा. वर्ड दिलाय जंटल, 4 ऑप्शन आहेत. पहिला आहे क्लीन, दुसरा आहे हॅर्श, तिसरा आहे फास्ट आणि चौथा आहे रॅश. आता बघा क्लीन, हॅर्श, फास्ट, रॅश. ॲक्युरेट आन्सर आहे विरुद्धार्थी तुमच्याकडे ऑप्शन नंबर 2 हॅर्श. आता बघा जंटलचा अर्थ होतो सौम्य, सौम्यपणाने वागणे. एखादे काय त्याची जंटल स्माईल असते बघा, त्याची स्माईल कशी असते, जंटल स्माईल असते त्याची, म्हणजे एकदम हळुवारपणे तो काय करतो, स्माईल करतो, जंटल स्माईल. ओके, नंतर बघा क्लीन, क्लीन म्हणजे स्वच्छ आहे का नाही. हॅर्श म्हणजे कठोर. एखाद्या व्यक्तीचं वागणं जंटल असतं, सौम्य असतं आणि हॅर्श म्हणजे त्याचं वागणं कठोर असतं, कठोरपणाचं असतं, कडवटपणाचं असतं. मग जंटलला विरुद्धार्थी झाला हॅर्श, कठोर, कडवटपणाचं त्याचं शब्द किंवा बोलणं. फास्ट वेगानं. रॅश म्हणजेच काय, तर रॅश ड्रायव्हिंग हा शब्द ऐकला असेल, ओबडधोबड वेड्यासारखी ड्रायव्हिंग करणं, त्याला रॅश असं आपण म्हणतो. मग जंटलला विरुद्धार्थी शब्द झाला मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हॅर्श. ओके, चला पुढे बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इनटू पार्ट. ओके, पार्ट दिलेत. वन ऑफ दे मे कंटेन स्पेलिंग एरर. सेम मित्रांनो, स्पेलिंग एररचा प्रश्न आहे, पूर्ण वाचा. इथून चालू होतो तर साऊथ पर्यंत चालू होतं. आपण डायरेक्ट ऑप्शनवरती येऊया, वेळ वाचेल आपला. बघा स्पेलिंग एरर असा आहे. इंडिया हॅज अ गुड पार्ट्स ऑफ इट्स पेरिमीटर इन अ पेनिन्सुलर शेप विथ स्प्रॉलिंग सीज ऑन बोथ द वेस्ट अँड द ईस्ट, राउंडिंग अप इन द साऊथ अँड नो एरर. ओके, आता बघा जे स्पेलिंग तुम्हाला वाटतं ते तेवढं बघायचं. बघा पहिल्यांदा आपण ऑप्शन कट कसे करायचे बघा. इंडिया हॅज गुड पार्ट इट्स पेरिमीटर. पेरिमीटर तुम्ही बुद्धिमत्तात मॅथमध्ये खूप ऐकलं असेल, इथे काहीच एरर नाही म्हणजे बरोबर याच्यामध्ये. दुसरं पेनिन्सुलर नवीन आहे तुमच्यासाठी, स्प्रॉलिंग सुद्धा नवीन शब्द आहे. ओके, त्यामुळे इथे थोडं थांबा. तिसऱ्यावर जा. ऑन बोथ द वेस्ट अँड द ईस्ट, वेस्ट इट्स बरोबर आहे. राउंडिंग अप इन द साऊथ हे सुद्धा आहे. ऑप्शन नंबर 2 उरला मित्रांनो पेनिन्सुलर. खरी स्पेलिंग बघा काय, PENINSULAR, PENINSULAR, याचा अर्थ होतो द्विकल्पासारखा. बघा इंडिया हॅज गुड पार्ट्स इज पेरिमीटर, म्हणजे भारताकडे त्याच्या पेरिमीटरचा एक चांगला भाग आहे. काय भाग आहे चांगला, तर त्यांच्याकडे भारताकडे एक द्विकल्पासारखा आहे, म्हणजे मध्ये भूमी आहे आणि बाजूनी पाणी. मुंबईला जर तुम्ही गेला तर मध्ये मुंबई, आजूबाजूला पाणी आहे, तर त्या पद्धतीचं. आणि स्प्रॉलिंग सीज महत्वाचा वर्ड आहे, स्प्रॉल. समुद्र, मला सी म्हणजे सांगा मला, सी समुद्र कसा असतो, स्प्रॉलिंग असतो, पसरलेला असतो. मग इथे स्प्रॉलिंग सुद्धा शब्द बरोबर आहे. उरला आपलं हेच पेनिन्सुलर. मग ऑप्शन नंबर 2 हा तुमचं करेक्ट आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 7 कडे येऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. अनुज रेग्युलरली डॅश डॅश लायब्ररी. ऑप्शन विल विजिट, हॅज विजिटेड, 4 विजिट्स. विचार करा, थोडंसं पॉज घ्या आणि बघा नेमकं काय येतं. आता मित्रांनो महत्त्वाचं आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना टेन्स तुमचा चांगला असला पाहिजे. आपल्या चॅनलवरचा टेन्स बघा तुम्ही. ओके, चला ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो फिजिट्स. आता फिजिट्स कशामुळे आलं बरं, तर वाक्यामध्ये वर्ड आलाय रेग्युलरली. रेग्युलरलीचा अर्थ होतो नियमितपणे. मग सिंपल प्रेझेंट काय म्हणतो, इट इज यूज टू एक्सप्रेस रेग्युलर ॲक्टिव्हिटी, हॅबिच्युअल ॲक्शन, युनिव्हर्सल ट्रूथ, कस्टम आहे का नाही, सायंटिफिक फॅक्ट्स. मित्रांनो बघा सिंपल प्रेझेंटचा यूज काय, तर रेग्युलर ॲक्टिव्हिटी, नियमित घडणाऱ्या घटना.
नंतर सेकंड म्हणतो हॅबिट, तुमची सवय सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट वापरा. तिसरा म्हणतो युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकालबाधित सत्य, जसं द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, तिन्ही काळात सत्य आहे ना. काल भूतकाळात सुद्धा पूर्वेला उगवायचा, प्रेझेंट सुद्धा पूर्वेला उगवतो, भविष्यात सुद्धा सूर्य पूर्वेला उगवेल. मग युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य आहे. कस्टम, प्रथा सांगायची आहे की नाही, वी सेलिब्रेट दिवाळी असं आपण म्हणतो, आम्ही दिवाळी साजरी करतो, या प्रकारचं. सायंटिफिक फॅक्ट्स असेल, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. मग हे सगळ्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरतात. महत्त्वाचं वर्ड आहे रेग्युलरली. मग सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1, आणि सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस यस लागतो. म्हणून अनुज कोण आहे, सिंग्युलर आहे, एकटा आहे. म्हणून एकटा असल्यामुळे फिजिट या क्रियापदाला काय लागले, यस लागले. मग अनुज रेग्युलरली कुठं जातो तर लायब्ररीला व्हिजिट करतो, भेट देतो. काय त्याची सवय आहे, हॅबिट आहे, रेग्युलर ॲक्टिव्हिटी. मग उरला काय, सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणून येथे झालेलं आहे. ओके, विल व्हिजिट, व्हिजिट, हॅज व्हिजिटेड आलं का तिथे, नाही. महत्त्वाचा वर्ड लक्षात ठेवा, रेग्युलरली. मग असे शब्द कुठले असेल सिंपल प्रेझेंट, रेग्युलरली, नियमितप्रमाणे. ऑलवेज शब्द वापर आला की समजायचं ऑलवेज याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये आला. फ्रिक्वेंटली, वारंवार, आहे की नाही, वारंवार तो लायब्ररीत जातो, फ्रिक्वेंटली आला, सिंपल प्रेझेंटमध्ये सांगा, आहे की नाही, या प्रकारचे शब्द. चला पुढे बघा आता, अँटोनी फाइंड आउट करायचा आहे, सेंटेन्स दिले, अशा पॅटर्नचे प्रश्न. द लेन वॉज टू डॅश डॅश फॉर द बस टू पास थ्रू. वर्ड दिलाय वाईड, या वाईडचा विरुद्धार्थी शब्द. मित्रांनो, वाईडचा अर्थ काय होतो, पसरलेलं असणं. रोड कसा आहे तर वाईड आहे, रुंद, लांबच्या लांब आहे की नाही, रोड. द लेन वॉज टू डॅश डॅश फॉर द बस टू पास थ्रू. बस पास करण्यासाठी जी लेन होती, लेन म्हणजे बोळी, जो रस्ता असतो ना छोटा, त्याला लेन म्हणतो. मग बस जाण्यासाठी रस्ता कसा होता, छोटा होता. मग वाईड म्हणजे पसरलेला, मग रस्ता छोटा आहे, मग पसरण्याच्या विरुद्ध काय तर अरुंद, लहान असणारा. मग एकच आन्सर होता आपल्याकडे, ऑप्शन नंबर 4, नॅरो, आहे की नाही. बघा, लार्ज म्हणजे मोठा, लूज आहे आपल्याकडे ढिला, थिक म्हणजे जाड असं आपण म्हणता येईल. ओके, मग इथे नॅरो पाहिजे. द लेन वॉज टू नॅरो, टू म्हणजे खूप, सुद्धा, टूचा अर्थ होतो सुद्धा. तर ती लेन, ती बोळी कशी होती, नॅरो, अरुंद होती, लहान होती, की ज्यामधून बस पास करणं अवघड होतं. ओके, चला पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स आहे. युअर पॅरेंट्स डॅश डॅश प्राऊड ऑफ यू. टेन्स आहे मित्रांनो. आर बिंग येईल का, नाही. बी येईल का नुसतं, नाही. विल बी येईल का, येऊ शकतं. विल येईल का, येऊ शकतं. परंतु विल आला असतं तर फर्ब 1 असला असता, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1. इथे प्राऊड ऑफ यू आहे का, फर्ब आहे का, नाही. प्राऊड हा फर्ब आहे का मला सांगा. प्राऊड म्हणजे गर्व, ॲडजेक्टिव्ह झालं ना एक प्रकारचं. मग फर्ब नाहीये, मग इथे विल बी. युअर पॅरेंट्स विल बी प्राऊड ऑफ यू. तुझ्या पालकांना तुझा गर्व वाटेल, अभिमान वाटेल, म्हणून इथे विल बी येथे रचना आलेली आहे. ओके, परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला, आणि कमेंट सुद्धा करायला लागा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मदत होईल. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. बघा, जंबल ऑर्डर. अरेंज द पार्ट इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. वाचा, ABCD पूर्ण वाचा. बघा, अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ व्हीट ऑर चना. बी म्हणतो ड्युरिंग द रब्बी विंटर सीझन. सी म्हणतो मालवा, द प्लेटू रिजन ऑफ वेस्टर्न MP. डी म्हणतो ट्रॅडिशनली ग्रू ओनली. पॅराजंबल आलं रे आलं की सर्वात महत्वाचं सब्जेक्ट शोधा. ओके, मग मित्रांनो सांगा, अ सिंगल वाक्याची सुरुवात होईल का, नाही. मग अचा ऑप्शन आहे का इथे, नाही. दुसरं, ड्युरिंग द रब्बी विंटर, ड्युरिंग दरम्यान, त्याच्या आधी काहीतरी पाहिजे ना. मग बी असणारा ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 3 हा कट झालाय. ओके, 3 कट झालाय. सी वाचा, मालवा द प्लॅटू रिजन ऑफ वेस्टर्न MP. सब्जेक्ट आहे ना मालवा, घटक म्हणजे एखाद्या तालुक्याचं नाव असेल त्या प्रकारचं. ओके, मालवा म्हणजे इथून चालू, सब्जेक्ट सापडला आपल्याला सी पासून, म्हणजे इथे डी कॅन्सल झाले मित्रांनो. ओके, सी फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन बघा, मालवा द प्लॅटू रिजन ऑफ वेस्टर्न MP. वेस्टर्न बघा, वेस्ट म्हणजे पश्चिम, तर पश्चिम मध्य प्रदेश, MP म्हणजे मध्य प्रदेश मधला जो प्लॅटू रिजन आहे, म्हणजे पठारावर असणारा जो रिजन, प्रदेश आहे, भाग आहे, तिथला मालवा. तर बघा, पहिलं आलं. दुसरं बघा, बी येते का काय, ड्युरिंग द रबी विंटर सीझन. डायरेक्ट बी येईल का बरं सांगा, नाही येणार ना. मालवा रिजन आहे, नंतर आलं डी. ओके, चला बघा, डी बरोबर आहे. मालवा रिजन आहे, त्याच्यामध्ये ट्रॅडिशनली ग्रो होतात, पारंपरिक पद्धतीने वाढलं जातं. काय वाढलं जातं बघा, तर फीट आणि चना वाढलं जातं. अगोदरच आहे अनइरिगेटेड क्रॉप, म्हणजे जलसिंचित नसलेलं पीक
कुठं तर फीट आणि चना वाढलं जातं. ओके. नंतर राहिला आपला बी. कधी पेरतात बरं ते? तर ड्युरिंग द रबी विंटर सीझन, विंटरच्या हिवाळ्याच्या सीझनच्या रब्बी सीझनमध्ये ते पेरल्या जातं. मग पहिला आला बघा आपल्याकडे सी, मावळा सापडला तुम्हाला. नंतर दुसरं बघा आपल्याकडे आहे डी. काय केलं काय जातं त्याला? तर ग्रो केलं जातं. काय केलं जायचं? ओनली ग्रो काय केलं जातं? तर फीट आणि चना एवढेच पिकं लावतात. कधी लावतात? तर विंटर सीझनमध्ये. म्हणून सापडला आपल्याला सी डी ए बी. ओके. पुढे बघा, फिल इन द ब्लँक आहे. द डॅश डॅश द मार्केटिंग साइड ऑफ द प्रोडक्ट वेल. हॅड हँडल्ड, हँडलिंग, आर हँडल्ड, हॅव हँडल्ड. आता मित्रांनो बघा 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे. दे हॅड हँडल द मार्केटिंग साइड ऑफ द प्रोडक्ट वेल. मार्केटिंग साइड त्यांनी छान पद्धतीने काय केली? हँडल केली होती. दुसरं हँडलिंग, मध्येच येईल का हँडलिंग? नाही ना, ॲमिजार येईल, वॉझेर येईल तर ते असेल, म्हणजे हे चुकलं. आर नंतर हँडल, पॅसिव्ह व्हॉइसची करायचं नाही का इथे? नाही ना. मग आर जर आलं असतं तर आर आपण म्हणू सिम्पल प्रेझेंटचं पॅसिव्ह व्हॉइस आलं असतं, किंवा पॅसिव्ह व्हॉइस प्रेझेंट कंटिन्युअस आलं असतं तर आर नंतर बिंग आलं असतं. मग हे बी चुकलंय. काय आहे का पॅसिव्ह व्हॉइसची रचना? कुणाकडून करण्यात आली का? नाही ना. दे हॅव हँडल, हॅव नंतर जर फी 3 असतं हँडल तर येऊ शकलं असतं. प्रेझेंट परफेक्टच्या रचनामध्ये बसलं असतं. मग एकच ग्रामरच्या याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये बसतंय सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फी 3 पास्ट परफेक्ट. ते ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं बरोबर आहे. दे हॅड हँडल्ड द मार्केटिंग साइड. त्यांनी मार्केटिंग साइड छान पद्धतीने हँडल केलेली होती, हाताळलेली होती. चला पुढे बघा, प्रोवर्ब आहे. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. ॲक्शन, तुमची कृती तुमच्या शब्दांपेक्षा वेगाने तुमच्या मनामध्ये किंवा तुम्ही काय करतात ते दर्शवते. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. मग वाचूया 4 ऑप्शन. पहिलं, व्हॉट यू डिड यस्टरडे. तुम्ही काल काय केलंय? नॉट इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू सेड. तुम्ही काल काय केलंय तुम्ही हे म्हणता यापेक्षा काही महत्वाचं नाही. दुसरं, व्हॉट यू से इज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट समवन एल्स से. तुम्ही काय म्हणतात तेवढंच इतर लोक काय म्हणतात ते बरोबर. तिसरं बघा, व्हॉट यू डू, तुम्ही काय करता, इज मोर इम्पॉर्टंट व्हॉट यू से. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं. आणि चौथं, व्हॉट यू हॅव डन इन द पास्ट इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू प्लॅन टू डू. मित्रांनो बघा 3 नंबर यायलाय, चौथं बी चुकलं. व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे, म्हणजे तुमची ॲक्शन बोलली पाहिजे. कशापेक्षा? व्हॉट यू से, तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुमची ॲक्शन बोलली पाहिजे, तुमची कृती बोलली पाहिजे. ओके. चला पुढे बघा, हे स्पेलिंग एररचा पाहताक्षणी मित्रांनो, पाहताक्षणी बघा स्पेलर एरर. वेळ कसा वाचवायचा बघा. प्रश्न इथे ओव्हरपासून स्टार्ट झाला इयरपर्यंत. डायरेक्ट ऑप्शनवरती येऊया. स्पेल एरर आहे का? ओव्हर 800 न्यू ट्रेन्स द लास्ट 5 years वर इंट्रोड्यूस इन नो एरर. शांत डोक्याने बघा नेमकं काय आन्सर आहे याच्यामधलं. ओके. चला सापडला. 100 पाहिजे इथं, HUNDRED पाहिजे. ऑप्शन नंबर फर्स्ट चुकलाय. ओके. अर्थ काय निघतो काही घेणं देणं नाहीये. चला पुढे बघा. जर ग्रॅमॅटिकल असेल तर मग तुम्ही बघू शकता बाबा त्याच्यात नेमकं काय चुकलंय काय वगैरे त्या प्रकारचं. अँटोनिम शोधा. द डॅश डॅश ग्लूमी वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅसिक. बघा द डॅश डॅश ग्लूमी वेदर. वेदर म्हणजे वातावरण, हवामान. कसं आहे सर्वांना? तर त्या रिकामी जागा वातावरणाने सर्वांना इकस्टॅटिक, महत्वाचा वर्ड आहे एक्स्टॅटिक. एक्स्टॅटिकचा अर्थ होतो अत्यानंद होणं, अतिशय आनंद होणं, खूप आनंद होणं. त्याला एक्स्टॅसिक असं आपण त्याला म्हणू शकतो. मग रिकामी जागा हवामानामुळे त्याला खूप आनंद झाला असं आपण त्याला म्हणता येईल. मग ग्लुमीचा अर्थ होतो दुःखी. मग विरुद्धार्थी शब्द शोधा. कन्फ्युजिंग, क्लिअर, चीरफुल, क्लाउडी. कशाने आनंद होईल त्याला? तर चीरफुल म्हणजे उत्साही वातावरणामुळे प्रत्येकांना काय झाला? एक्स्टॅटिक झाला, म्हणजे अत्यानंद झाला, अतिशय आनंद झाला. महत्वाचे वर्ड हा. ग्लूमी म्हणजे दुःखी आणि चीरफुल म्हणजे उत्साह, एकमेकाचे विरुद्धार्थी. कन्फ्यूज गोंधळणे, क्लिअर स्पष्ट, क्लाउडी म्हणजे ढगाळ असणं. चला पुढे बघा. ईडीएम आहे मित्रांनो. फोकॅबलरीवर फोकस करा. 8 ते 9 मार्काच्या फोकॅबलरी आहेत. ओके. बघा आपले व्हिडिओज बघा. दे नीडेड टू पुल स्ट्रिंग्स टू गेट हरी ॲडमिशन इन टू द न्यू स्कूल. बघा पुल स्ट्रिंग, दे नीडेड टू पुल स्ट्रिंग टू गेट हरी ॲडमिशन इन टू न्यू स्कूल. हरीला शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी त्याला त्याचे पुल स्ट्रिंग करायची गरज होती. ओके. मग गरज आहे काय म्हणत? पहिलं म्हणतो गेट हिम सम न्यू युनिफॉर्म. शाळेत टाकायचंय त्याला, नवीन युनिफॉर्म घ्या. दुसरं
मेक अ लॉट ऑफ चेंजेस इन टायमिंग, वेळेमध्ये बदल करा त्याच्या. तिसरं म्हणतो सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स, गुप्तपणाने त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करणं, त्याच्या मनावर चांगले परिणाम होतील असं परिणाम करणं. मग पुल स्ट्रिंगसाठी ते ऑप्शन आलं, बाबा त्याने शाळेत जावं, त्यासाठी त्याच्या मनावरती चांगले संस्कार घडावे, याला आपण पुल स्ट्रिंग कसं असं म्हणू. पण कसं, तर सिक्रेटली करणं, गुप्तपणे. ओके, चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, इंग्लिश व्होकॅब्युलरी बॅच आहे, इंग्लिश ग्रामरची बॅच आहे. अधिक माहितीसाठी मला या 8208253845 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. महत्त्वाचं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.